सगळ्यात महत्त्वाचं वाहतूक ठप्प झाली म्हणून आम्ही ट्रॅफिक सरळ करावं म्हणून हेतूने आलो. परंतु इथं आल्यानंतर समजलं का ट्रॅक्टरमध्ये काही लोक येत असताना ट्रॅक्टर पलटी झालाय आणि ते वाहून गेलेत म्हटल्यानंतर मोटरसायकल तातडीने आलो. प्रचंड पाऊस चालू होता आणि आयुष्यात कधीही इतका पाऊस किंवा इतकं पाणी पाहिलं नाही आणि कधीच पुराची भीती नव्हती. परंतु आल्यानंतर दोन तरुण एक ट्रॅक्टर मधून वाहून पोलपर्यंत जाऊन लटकलेले पाहिले. 3 बारीक मुलं आणि एक महिला ट्रॉलीवरती बसलेली पाहिली आणि आमच्या डोळ्या देखत ते वाहून जातील का काय अशी मनात वाईट नको ती शंका आली. काय करू शकतो निसर्गाच्या पुढे हातबल कसं होतं याचं पाहिलं. प्रांत असतील तहसीलदार असतील सगळे असतील यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला आणि मग ज्या वेळेला मदत येत नाही तोपर्यंत स्थानिक गावातले सरपंच असतील तरुण असतील जे मिळेल त्या रस्त्या जोडल्या आणि त्या रस्त्या बांधून वरून तरुण खालीपर्यंत पोहोचले आणि त्या 3 जणांना पहिल्यांदा काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर सन्माननीय आमदार दातेसाहेब पण आले. परंतु तालुका पोलीस स्टेशनचे गीते साहेबांचं विशेष अभिनंदन करावं लागेल की अतिशय धाडसाने स्वतःचा जीव धोक्यात घालून ते रस्सीला धरून गेले आणि त्या 2 तरुणांपर्यंत पोहोचणारे सक्षम पोलीस अधिकारी म्हणून जनतेच्या वतीने त्यांना आभार मानतो.